लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। खूपच धमाल असतो आणि हा आता मंगळागौरीतला शेवटचा राऊंड असतो आणि मंगळागौरीच्या शेवटच्या राऊंडमध्ये आता खूपच असा सुंदर खेळ रंगणार असतो आणि तो खेळ असतो तो म्हणजेच की चिट्ट्यांचा। आता चिट्ट्यांचा खेळ रंगत असतानाच इथे सगळ्यांना एक गोष्ट करायची असते आणि ती सगळ्यांना एक गोष्ट म्हणजेच की एका ठिकाणी एक चिठ्ठी ठेवलेली असेल, त्या चिठ्ठीमधलं जे कोड आहे ते इथे पाहायचंय आणि त्या चिठ्ठीतलं कोड इथे पाहिल्यानंतर तुम्हाला आता इकडे त्याचं उत्तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये सापडणार आहे। असा हा खेळ असतो कोड्यांचा आणि हा खेळ असतो कोड्यांचा आणि त्यामुळे आता हा शेवटचा राऊंड असतो आणि ह्या शेवटच्या राऊंडलाच आता इथे ही स्पर्धा झाल्यानंतर आता विजयी टीम जी आहे किंवा विजयी जी जोडी आहे ती आपल्याला इथे मिळणार असते आणि ह्या खेळाचे सगळे काही नियम बांदेकरांनी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर आता हा जो काही खेळ आहे तो खूपच छान पद्धतीने रंगात येणार असतो आणि हा खूप छान पद्धतीने खेळ रंगात येण्यासाठी आता इथे बऱ्याच काही गोष्टी सुद्धा इथे होत असतात। त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता सगळ्यांना एका ठिकाणी बाजूला केलेलं असतं आणि सगळ्यांना एका ठिकाणी बाजूला केल्यानंतर आता इकडे जो काही डाव आहे तो इथे सुरुवात झालेली असते। इकडे मात्र रोहिणी म्हणत असते आता हा शेवटचा खेळ आणि त्याचबरोबर इथे कलाच्या आयुष्यातील सुद्धा हा शेवटचा खेळ असणार आहे। एकदा का चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी त्या बॉक्सपर्यंत घेऊन गेली की मग आता कलाला कोणीही वाचू शकणार नाही असं इथे असतं। आता व्यवस्थित पद्धतीने जो आणि अनामिकाने बॉक्स दिलेला असतो तो बॉक्स इथे आता कलाच्या नावाने ट्रान्सफर केलेला असतो आणि तो बॉक्स इथे कलाच्या नावाने ट्रान्सफर केल्यानंतर आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होणार असते ती म्हणजेच की त्या बॉक्समध्ये इथे साप ठेवलेला असतो। कलाच्या नावाचा जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये इथे साप ठेवलेला असतो आणि साप ठेवल्यानंतर इथे आता जो काही राऊंड असतो तो राऊंड इथे कलाला त्या बॉक्सपर्यंत घेऊन जाणारा असतो आणि त्यामुळेच आता जे काही स्पर्धक असतात ज्या जोड्या असतात त्यातली एक एक स्पर्धक इथे समोर आलेली असते आणि एक स्पर्धक त्यांना गाईड करणार असते। आता इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे होणार असतात तेव्हाच मात्र इथे एक चिठ्ठी कलाला सापडते आणि कलाला एक चिठ्ठी सापडल्यानंतर आता त्यावरती कोड असतं आणि ते कोड कला वाचते आणि कलाने ते कोड वाचल्याबरोबर लगेचच आता इथे त्या कोड्याचं उत्तर सुद्धा इथे कलाला मिळालेलं असतं आणि कलाला त्या कोड्यांचं उत्तर मिळाल्यानंतर आता लगेचच कला इकडे जी आहे ती इकडे थंब देऊनच सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपल्याला ह्या कोड्याचं उत्तर इथे मिळालेलं आहे। आता इकडे दुसऱ्या बाजूला नैनाला इथे चिठ्ठी सापडलेली असते आणि नैनाला इथे चिठ्ठी सापडल्यानंतर नैना जी आहे ती त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी निघालेली असते आणि तेव्हाच ती म्हणत असते की असं कुठं कोडं असतं का, असं कोडं नसतंच आणि हे सगळं काय आहे, या पद्धतीचं कोडं कसं असू शकतं असा इथे ती विचार करत असते। त्याचबरोबर हा विचार केल्यानंतर आता लगेचच इकडून दुसऱ्या बाजूने जी रोहिणी आहे रोहिणी मात्र तिला खानाखुणा करून त्या कोड्याचं उत्तर सांगत असते। आरती आणि देवासमोरची जी आरती आहे ती आरती ह्या कोड्याचं उत्तर असते आणि ती आरती ह्या कोड्याचं उत्तर असल्या कारणाने आता इकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने होतात। आता जेव्हाच ती त्या आरतीपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्या आरतीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर इथे तिला आता त्या कोड्याचं उत्तर इथे मिळालेलं असतं आणि पुन्हा एक चिठ्ठी असते। आता कलाने जवळपास 2 कोड्यांची उत्तरं शोधलेली असतात आणि त्यानंतर आता इथे तिसरं जे कोडं आहे ते तिसऱ्या कोड्याचं उत्तर कलाला शोधायचं असतं आणि तेव्हाच आता त्या तिसऱ्या कोडं घातलेलं असतं ते म्हणजेच की बॉक्सचं। आता बॉक्समध्ये इथे त्यांचं जे शेवटचं आहे ते असतं आणि तेव्हाच कला म्हणत असते मिळालं, सापडलं असं इथे ती म्हणते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता कला त्या कोड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर इथे तिला तिथपर्यंत जाऊन ते सगळं शोधायचं असतं आणि म्हणूनच तिचे ते सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात। इकडे मात्र खूप जास्त आनंदात आणि खूप जास्त खुश झालेली कला जी आहे ती इकडे ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहत असते आणि उघड्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहिल्यानंतर इकडे जो अद्वैत आहे तो सुद्धा तिचं भरभरून कौतुक करत असतो आणि तो म्हणत असतो की आता
आता ह्या कोड्याचं उत्तर तर सापडलेलं आहे ना, चांगलीच गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जर ह्या कोड्याचं उत्तर सापडलेलं आहे तर आता इकडे कला लगेचच त्या बॉक्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असते. आता खरं तर त्या बॉक्समध्ये इथे जे काही साप ठेवलेला आहे तो फक्त आणि फक्त इथे रोहिणीने ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर इथे कलाला तिच्यासोबत असलेला जो बदला आहे तो घ्यायचा असतो. इकडे आता रोहिणी म्हणत असते, आता शेवटचा क्षण आलेला आहे कला चांदेकर, आता तू त्यामध्ये हात घाल आणि हात घातल्यानंतर तो हात सहजासहजी इथे बाहेर निघणार नाही असं इथे ती बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, ती म्हणजेच की कला दुसरीकडे पाहत असते आणि दुसरीकडे पाहत असतानाच त्या बॉक्समध्ये ती हात घालते. त्या बॉक्समध्ये इथे तिने हात घातल्यानंतर आता लगेचच इकडे ज्या कलाच्या हातावर सापाने दंश केलेला असतो, कलाच्या हातावरती सापाने दंश केल्यानंतर इकडे मात्र कलाला खूपच मोठं विष तिच्या शरीरामध्ये पसरायला लागलेलं असतं. लगेचच तोंडातून फेस यायला लागलेला असतो आणि तोंडातून फेस येत असताना आता कला जी आहे ती इथे बेशुद्ध होऊन खाली कोसळणार असते. तेवढ्यातच जोरातच सगळेजण ओरडायला सुरुवात करत असतात की कले काय झालेलं आहे तुला, तू बरी तर आहेस ना. आणि त्याचबरोबर कला कला म्हणून सगळेजण ओरडत असतात. आता कला खाली पडणार तेवढ्यातच अद्वैत तिच्याकडे धावतच जातो. इकडे मात्र रोहिणीला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण इथे आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असल्या कारणाने तिला असं वाटत असतं की नाही आता इथे आपल्या बाजूने सगळं काही होणार आहे. इकडे अद्वैत म्हणत असतो, प्लीज तुम्ही लवकर डॉक्टरांना फोन करा ना. आणि लवकर डॉक्टरांना फोन करण्यासाठी कला जी आहे ती इथे सरोजच्या मांडीवरती असते आणि कला सरोजच्या मांडीवरती असताना आता इकडे मात्र लगेचच जो अद्वैत आहे तो सुद्धा तिथे असतो आणि हिला काय झालेलं आहे असा विचार तो करतो. साप चावलेला आहे, डॉक्टरांना बोलवा प्लीज असं अद्वैत म्हणत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो खरं पाहायला गेलं तर ह्यांनी हा जो काही सीन आहे ना तो खूपच डेंजर असा दाखवलेला आहे. खरं तर मला सांगा, आता जर साप चावला तर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं का इथे आल्या ठिकाणीच अगदीच सर्दी खोकला झाल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं डॉक्टरांना बोलवायचं हे काही कळलेलं नाहीये. कारण इथे आता डॉक्टरांना बोलवा डॉक्टरांना खरंच बोलवलेलं सुद्धा असतं आणि जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा ते चेक सुद्धा करायला लागलेले असतात. पण आता हे सगळं काय आहे तर जाणून घेऊयात. इकडे आता जी सरोज आहे तिने स्वतःच्या साडीचा जो काही पदर आहे तो फाडलेला असतो आणि स्वतःच्या साडीचा पदर फाडल्यानंतर इकडे आता लगेचच तिने तो पदर जो आहे तो तिच्या हाताला बांधलेला असतो, जेणेकरून ते विष सगळीकडे पसरू नये. आता इथे डॉक्टरांना फोन केल्यानंतर ते डॉक्टर जे आहे ते इथे ट्रॅफिकमध्ये गुंतलेले असतात आणि डॉक्टर ट्रॅफिकमध्ये गुंतल्यानंतर अद्वैत स्वतः जातो आणि स्वतः जाऊन इथे आता कलाचा जीव वाचवण्यासाठी तिला तो डॉक्टरांना घेऊन येण्याचं काम करत असतो. आता इकडे तो म्हणत असतो, अहो तुम्ही पायी काय निघालेला आहात, इथे इमर्जन्सी आहे, चला बसा लवकर गाडीवर असं म्हणून आता वेळीच आता डॉक्टर इथे आलेले असतात. आणि डॉक्टर इथे आल्यानंतर आता लगेचच ते तिला एक इंजेक्शन देतात. आता तिला एक इंजेक्शन दिल्यानंतर ते म्हणत असतात की त्यांच्यावरती जे प्रथम उपचार झालेले आहेत म्हणजेच त्यांच्या शरीरामध्ये हे जे काही विष जाऊ नये हे सगळं काही जे केलेलं आहे ना त्यामुळे इथे त्यांच्या जीवाचा धोका जो आहे तो टळलेला आहे. हे सगळं कोणी केलंय त्यावर आबा लगेचच म्हणत असतात की हे इथे माझ्या सुनेने म्हणजेच की तिच्या सासूने केलेलं आहे, सरोजने. त्या दोघी सासू सुना आहेत असं इथे मुद्दामूनच आबा बोललेले असतात. कारण त्यांना प्रेक्षकांना आता दाखवायचं आहे की सासू सुनांचं नातं हे खूप चांगल्या पद्धतीने होत आहे, सासू सुना एकमेकींसोबत चांगल्या वागत आहेत हे सगळं त्यांना दाखवायचं असतं आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्यांनी या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता इकडे कलाला बेशुद्ध होण्यापासून सरोज थांबवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, कला प्लीज डोळे उघड, तू बेशुद्ध होऊ नकोस प्लीज. आणि तेवढ्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर आता कला जी आहे ती इथे थोडी बरी झालेली असते. ती उठून उभा राहते, तिला शुद्ध वगैरे येते आणि तिला शुद्ध आल्यानंतर आता इथे ती बऱ्यापैकी ठीक झालेली असते. इकडे मात्र लगेचच कला जी आहे ती इथे बांदेकरांसमोर हात जोडते आणि बांदेकरांसमोर हात जोडल्यानंतर ती म्हणत असते, माफ करा, माझ्यामुळे या खेळामध्ये अडथळा आलेला आहे आणि त्याचबरोबर अडथळा आल्यामुळे मी आता तुमची माफी मागते. त्यावरच आता बांदेकर म्हणत असतात की नाही, तुमची माफी इथे आरोग्यापेक्षा दुसरं तिसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे असं इथे ते बोलत असतात. आणि आता तुम्ही बरे आहात
आता त्यावर कला म्हणत असते, हो मी बरी आहे, मग आपण आता पुढचा राऊंड इथे खेळायला सुरुवात करूया का? पण बांदेकर म्हणत असतात की नाही, आता आपल्याला पुढचा राऊंड खेळता येणार नाही, ही जी काही स्पर्धा आहे आता ही स्पर्धा इथेच आणि याच इथे संपत आहे आणि त्याचबरोबर जे राऊंड झालेले आहेत त्याच राऊंडच्या निकषावर आता आपण इथे रिझल्ट जो आहे तो जाहीर करणार आहोत. आता इकडे अगदीच अर्ध्या गुणाने जी इथे जोडी आघाडीवर आहे ती आहे जी नैना आणि त्याचबरोबर इथे रोहिणी. आणि त्यांना ही गोष्ट समजता क्षणी आता लगेचच त्या दोघीसुद्धा पुढे येतात आणि दोघीसुद्धा पुढे आल्यानंतर इथे लगेचच बांदेकर म्हणत असतात, पण तुम्ही चुकीचं ऐकलेलं आहे. त्यामुळे आता बघा अर्ध्या गुणांनी आघाडीवर आहे, पण हा जो काही खेळ आहे त्याचबरोबर ही जी काही स्पर्धा आहे ही चुरशीने कुणी खेळलेली आहे ती म्हणजेच की इथे सरोज आणि कलाने. कारण इथे त्यांच्यामधलं साम्य आणि त्याचबरोबर त्यांच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या एकंदरीत पाहायला गेलं तर हे सगळं खूप छान पद्धतीने झालेलं आहे असं इथे ती बोलत असते. आणि त्यामुळेच आता हा सगळा काही जो या स्पर्धेतला खेळ आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या स्पर्धेतले जे स्पर्धक आहेत त्यांनी सुद्धा अगदीच खूप छान पद्धतीने हा सगळा खेळ इथे खेळला आहे. पण ह्या खेळाची विजेती आहे त्या म्हणजेच की सरोज चांदेकर आणि कला चांदेकर ह्या खेळाच्या विजेती झालेल्या आहेत असं इथे ती बोलत असतात. आणि तेव्हा इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण इथे आता ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या पद्धतीने इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आता ह्या दोघी जणी जिंकलेल्या असतात आणि यांना त्यांचं बक्षीस सुद्धा मिळालेलं असतं. बाबा इथे कलाचं आणि त्याचबरोबर सरोजचं सुद्धा खूप जास्त कौतुक इथे ते करत असतात. ते म्हणत असतात की खरंच आज मानलं पाहिजे तुम्हाला कला, आज एवढ्या सगळ्या गोष्टी इथे झाल्या होत्या, म्हणजेच की तुझ्या आरोग्यावर इथे बेतलं होतं, त्याचबरोबर इथे सरोजच्या सुद्धा पायाला दुखापत झाली होती, पण तरीसुद्धा तुम्ही हा खेळ खूपच छान पद्धतीने खेळलात. इथे आता ह्या दोघींना बक्षीस दिलेलं असतं आणि दोघींचं जे बक्षीस असतं ते त्यांच्यासाठी फक्त बक्षीस नाही तर त्या दोघींच्या नात्यामधली ती वीण असते. हे सगळं झाल्यानंतर आता इकडे मात्र ह्यांना बक्षीस वगैरे मिळालेलं असतं आणि त्यामुळे रोहिणी आणि त्याचबरोबर नैनाचा चांगलाच आता जळफळाट झालेला असतो. आता इकडे हे सगळी स्पर्धा जी आहे ती खूप छान पद्धतीने पार पडलेली असते. स्पर्धा पार पडल्यानंतर आता इकडे ही घरे दोघे सुद्धा घरी येत असतात. तेवढ्यातच अद्वैत जो आहे तो अद्वैत इथे आता कलाला हाताला धरूनच खोलीमध्ये आणण्याचा प्रयत्न तो करत असतो. त्यावर कला म्हणत असते की आता मी ठीक आहे, मी बरी आहे, पण इथे तो म्हणत असतो अजिबातच नाही. आता इकडे कला जी आहे ती इथे चेंज करणार असते. तर इथे अद्वैत म्हणत असतो काय चाललंय हे सगळं, आणि त्याचबरोबर तू अशी का करतेस, ह्या सगळ्या गोष्टी ते करण्याची काही गरज नाहीये. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुला आता इथे आराम करायला पाहिजे, तू आराम कर. आणि हे सगळं त्यावरती म्हणत असते अरे चांदेकर असं काय करतोयस, हे बघ आता मी अशी कशी आराम करणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मी अशा पद्धतीने नाही आराम करू शकत, तुला माहिती आहे का. आणि इथे बघ हे सगळं मला इथे काढावं तर लागणारच आहे ना, असं म्हणूनच आता इथे जे तिने ज्वेलरी साडी वगैरे हे सगळं काही घातलेलं असतं ते काढण्याचा ती आता इथे प्रयत्न करत असते. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो अगं किती थकली आहेस तू, किती त्रास होतोय तुला, आणि एवढा त्रास होत असताना तू आता हे सगळं कसं करणार आहेस, थांब मी तुला मदत करतो. त्यावरच आता इथे ती म्हणत असते नाही ह्या सगळ्या गोष्टीची नको, तू प्लीज नको मदत करू, मी माझी करेल. त्यावर तो म्हणत असतो कशी करणार आहेस. तेव्हा कला म्हणत असते नाही मी करते म्हटलंय ना. तर लगेचच आता जो अद्वैत आहे तो कलाच्या हातातल्या बांगड्या काढून देण्यासाठी तिला हात पुढे करत असतो, तिची मदत करत असतो. तेवढ्यातच कलाला थोडंसं जास्त त्रास होतो आणि ती लगेचच म्हणत असते नको चांदेकर प्लीज, इथे मी माझं करेल ना. त्यावरच तो म्हणत असतो बरं ठीक आहे सॉरी सावकाश काढतो. आता असं म्हणूनच आता जो अद्वैत आहे अद्वैतने कलाच्या दोन्ही हातातील बांगड्या ज्या आहेत त्या काढून दिलेल्या असतात. त्याचबरोबर तिचे दागिने काढण्यासाठी सुद्धा इथे मदत केलेली असते. आणि दागिने काढण्यासाठी मदत केल्यानंतर आता कला जी आहे ती कला इथे स्वतःचे जे केस आहेत ते इथे सोडून देण्याचं काम करत असते. आता मोकळे केस इथे सोडून दिल्यानंतर कलाचं रूप आहे ते खूपच कमाल आणि सुंदर असं दिसत असतं. जो अद्वैत आहे तो फक्त तिच्याकडे पाहतच असतो. तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता इकडे कला साठी अद्वैत हे सगळं काही करत आहे, त्यामुळे इथे कलाला तर प्रचंड आनंद होत असतो.
कला जी आहे ती ऑलरेडीच आता इथे त्याच्या प्रेमात तर पडलेली असते, पण सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की आता इकडे जो अद्वैत आहे, अद्वैत सुद्धा इथे कलाच्या प्रेमात पडलेला आहे, हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर इथे तो ह्या सगळ्या गोष्टी फक्त मान्य करत नाही, हेच तेवढं महत्त्वाचं आहे. आता इकडे दोघं सुद्धा एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आलेले असतात आणि जवळ आल्यानंतर आता अद्वैत हे सगळं काही कशा पद्धतीने करत आहे हे कलाला कळत असतं. कला तर अगदीच ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्याचं काम करत असते, कारण तिला माहिती असतं की हा चांदेकर किती नाही नको करू म्हटलंच तरी हा थोडी ना ऐकणार आहे, त्यामुळे ह्याला जे काही करायचं आहे तर हे करू देत, असाच इथे ती विचार करत असते. त्यावर आता अद्वैत म्हणत असतो, बघितलंस ना किती धावपळ केलेली आहेस आणि किती काय काय गोष्टी ते तू केलेल्या आहेस. आज जरा म्हणून स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही आहे. जर तुला काही झालं असतं तर वेळीच इथे ते शरीरात जे विष आहे ते पसरलं नाही म्हणून ठीक आहे, नाहीतर आज काय झालं असतं, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा कला मात्र त्याच्याकडे पाहत असते. आज तिला खूप जास्त अशक्तपणा आलेला असतो आणि आज तिला खूप जास्त अशक्तपणा आल्यामुळे आता इथे तो म्हणत असतो, आता पूर्ण तू आराम करायचा आहे, बाकी ते काहीही करायचं नाही, समजलं तुला, असं इथे तो कलाला ह्या सगळ्या गोष्टी बजावून सांगण्याचं काम करत असतो. इकडे मात्र आता तो तिच्याशी गप्पा मारत असतो, बोलत असतो, जर तुला काही झालं असतं तर काय करायचं होतं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा त्याचं चुकून कलाकडे लक्ष जातं, तर कला मात्र केव्हाच झोपी गेलेली असते आणि तिचा बसल्या जागीच आहे त्याच ठिकाणी इथे डोळासुद्धा लागलेला असतो. आणि तिचा आहे त्याच ठिकाणी इथे डोळा लागल्यानंतर आता एका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अद्वैत विचार करत असतो, ही तरी झोपली, पण मी ह्या सगळ्या गोष्टी हिच्यासाठी का करत आहे हे मला कळत नाही. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच धमाल आणि तेवढाच तो कमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे रोहिणी इकडे विचारत असते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने चालल्यात असं इथे ती विचारत असते. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता अद्वैत विचार करतो, जर हिच्या जागी दुसरी कोणी एखादी मुलगी असती तरी सुद्धा हे मी तिच्यासाठी सुद्धा केलं असतं का, आणि खरीच मी एवढी का काळजी करतो हे तर मला कळत नाही, असं इथे तो बोलतो. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत की मला काय करावं आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही, असं अद्वैत इथे बोलत असतो. तर इकडे आता रोहिणी विचारत असते, मान्य आहे राहुलने तुला ह्या घरामध्ये आणलं, पण जर राहुलने तुला ह्या घरामध्ये आणलेलं आहे तर तू ह्या घरामध्ये का आणि कशासाठी आलेली आहेस. आणि ती नैनाला सांगत असते की नैना, जो साप इथे ठेवलेला होता त्यामध्ये अनामिकाने मदत केलेली आहे, असं इथे ती सांगत असते. खरं पाहायला गेलं प्रेक्षकांनो तर इथे नैनाकडे पाहिल्यानंतर खरंच बहिणीबद्दल काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता, कारण एक बहीण अशी असू शकते का, हा प्रश्न खरंच कधी पडलेला असतो, कारण एवढ्या खालच्या थराला जाऊन कुठली बहीण वागू शकते हे कळत नाही. इकडे ती अक्षरशः स्वतःच्या बहिणीच्या जीवावर उठलेल्या रोहिणीला मदत करत असते, हिचे डोळे कधी उघडतील हे तर कळत नाही. इकडे अनामिका मदत करत असते, तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कला झोपलेली असते आणि तिला आराम करणं खूप जास्त गरजेचं असतं. अद्वैत तिला शांतपणे झोपू देत असतो, पण त्याच्या मनामध्ये जे विचारांचं काहूर माजलेलं असतं ते काहूर मात्र आता काही केल्या इथे शांत होत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, कारण आता अद्वैतने स्वतःला प्रश्न विचारलेला असतो आणि तो स्वतःला प्रश्न म्हणजेच की इथे मी ह्या खरेची एवढी काळजी का करतोय आणि त्याचबरोबर इथे खरंच हे सगळं काय आहे, मी तिच्याकडे ओढला जातोय का, आणि त्याचबरोबर इथे मला कळत नाही नेमकं मी काय करायला पाहिजे आणि काय नाही, ह्या गोष्टी आता इथे अद्वैतला समजत नसतात. बरोबर त्याने स्वतःला विचारलेला हा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं त्याला कशा पद्धतीने उत्तर मिळेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर पाहत राहा अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स. भेटूयात पुन्हा एका नवीन एपिसोड.